भावी पिढीची सभ्यता आणि धर्म जेव्हा मंगळ ग्रह तिसऱ्या कक्षेत येईल तेव्हा तो नवीन पृथ्वी बनेल. सूर्याच्या जवळ आल्याने, सूर्याच्या जवळ येण्यामुळे वाढलेल्या ऊर्जेसह त्या नवीन पृथ्वीवरील सर्व जीव एक पाऊल उंच विकसित होतील. जे जीव लवकर जीवनाला सुरुवात करतात ते लवकर शारीरिकदृष्ट्या अधिक देखणे आणि अधिक सुंदर बनतात. जे नंतर जीवन सुरू करतात ते शारीरिक स्वरूपाच्या बाबतीत थोडे कमी विकसित होतील. तथापि, सत्य स्वीकारण्यात आणि त्याचे अनुसरण करण्यात कोणीही अधिक प्रगत होऊ शकते, मग त्यांचे शारीरिक स्वरूप काहीही असो. या सर्वांसाठी दुःख हाच एकमेव आणि उत्तम गुरु असेल. अनेक मृत्यू आणि पुनर्जन्म यासह अनेक दुःख सोसून ते उच्च तंत्रज्ञानाच्या युगात पोहोचतात. त्यांचा प्रवास, जी प्लुटोनियन कक्षापासून सुरू झाली, त्यांच्या मातृग्रहाच्या पाठीवर स्वार होऊन, तिच्या चरणदरचरण पुढे जात, तिच्या प्रत्येक पावलाने विकसित होत आणि तिसऱ्या कक्षेत पोहोचणे, मातृग्रहाद्वारे संरक्षित आणि संरक्षित केले गेले. पण पृथ्वीच्या घरी आल्यानंतर ते देवाचा शोध सुरू करतील. ते त्यांच्या ग्रहावर सापडलेले पुरावे पाहतील आणि जीवन आणि देव यांच्याशी संबंधित उत्तरे शोधण्यासाठी शास्त्राचा अभ्यास करतील. ते प्राणी आणि मानवी सांगाडे आणि जीवाश्म यांचा अभ्यास करून उत्क्रांतीविषयी मूलभूत माहिती मिळवतील. त्याच वेळी, धर्मग्रंथांवर आधारित अनेक धर्म, सृष्टी आणि ईश्वराविषयी भिन्न श्रद्धा असलेले मानवसंत स्थापित केले जातील. काही धर्म उत्क्रांतीच्या वैज्ञानिक सिद्धांताला विरोध करतील. या काळात अन्न, स्वसंरक्षण आणि स्वसंरक्षण या सर्वांसाठी प्राधान्य असेल. प्राणी माणसांना मारतील आणि मानव प्राण्यांबरोबरच माणसांनाही मारतील. इतरांपासून स्वतःचे रक्षण करण्याच्या भयंकर संघर्षात ते शेवटी खचून जातील. मग ते जीवनाच्या अर्थाबद्दल विचार करू लागतील आणि देवाचा शोध सुरू करतील ज्याने त्यांना बनवले आहे. या सर्वांसाठी मृत्यू ही सर्वात आव्हानात्मक कोंडी असेल. जेव्हा त्यांना एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूला सामोरे जावे लागते तेव्हा त्यांच्या मनात देवासंबंधीच्या प्रश्नांसह अनेक विचारप्रवर्तक प्रश्न येतात. अन्न आणि स्वसंरक्षणासाठी मारण्याच्या प्रक्रियेत, ते त्यांच्या स्वतःच्या मूलभूत गरजांसाठी आणि त्यांच्या भावी पिढ्यांच्या गरजांसाठी अधिकाधिक जमा होऊ लागतील. अखेरीस, ही अंतहीन इच्छा लोआत बदलेल. साहजिकच, कधी काही जास्त गोळा करतील आणि इतरांना त्रास होईल. यावेळी ते नियम आणि कायदे विकसित करण्यास सुरुवात करतील. असे राजे आणि राज्यकर्ते असतील जे सामान्यांपेक्षा हुशार असतील. सामान्य लोक राजा जे काही म्हणतील ते ऐकतील आणि नेत्याच्या आदेशाचे पालन करतील. ते एकमेकांकडून हिसकावणे आणि हिसकावणे सोडून देतील आणि कायदे मोडल्याबद्दल कठोर शिक्षा होण्याच्या भीतीने राज्याच्या कायद्यांचे पालन करतील. सर्व राष्ट्रांचे स्वतःचे कायदे असतील. परंतु, ते आपापसात आणि इतर राष्ट्रांशी सतत लढत राहतील. अंतहीन आणि थांबणारी लढाई असेल. लढत असताना ते ज्याने जग निर्माण केले त्याचा विचार करत राहतील आणि तो कुठे आहे याचे आश्चर्य वाटेल. भांडणे आणि भांडणे त्यांच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग असेल. जेव्हा ते विचार करू लागतील तेव्हापासून ते भांडणे सुरू करतील. ते शतकानुशतके लढतील. ते युद्धात मरतील आणि अनेक वेळा पुनर्जन्म घेतील. भाऊ-बहिणी, पती-पत्नी, गावागाव, राजे आणि जनता, राजे आणि राजे यांच्यातील भांडणे त्या जगात सुरूच राहतील. ते बरोबर आहेत हे सिद्ध करण्यासाठी ते एकमेकांशी भांडत राहतील. ते अहंकाराने भरलेले असतील. तीव्र संघर्षातून जात असताना, ते देवाची प्रार्थना करायला शिकतील आणि त्यांना हे लक्षात येईल की ज्याने त्यांना निर्माण केले तोच त्यांना वाचवू शकतो. भाषेच्या विकासासह, त्यापैकी बरेच जण मानवतेवर विश्वास ठेवू लागतील. संत लोकांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त किंवा जास्त जमा करू नका असे शिकवू लागतील.
ते त्यांना योग्य वागायला शिकवतील आणि मृत्यू आणि देव लक्षात ठेवून नैतिकतेची तत्त्वे पाळतील. ते त्यांना चांगलं जीवन कसं जगावं आणि पती-पत्नी, मुले, पालक, समाज आणि देशाप्रती असलेली कर्तव्ये कशी पार पाडावीत हेही शिकवतील. अनेक जण चांगल्या कर्माच्या परिणामांवर विश्वास ठेवण्यास शिकतील आणि चांगल्या कर्माने देव आनंदी आहे हे समजेल. त्यांना हे समजेल की या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताला प्रसन्न करणे. त्यांच्या अंतरंगातील आवाज त्यांना प्रेरणा देत राहतील. काही देवभीरू लोक इतके चांगले असतील की त्यांचे जीवन इतरांना चांगले कर्म करण्यास प्रेरित करेल. इतर लोक असतील जे इतके वाईट वागतील की ते सर्वांना घाबरतील. तथापि, ते सर्व देवावर आणि किंवा त्यांच्या धर्मावर विश्वास ठेवतील. जसजसा वेळ जाईल तसतसे त्यांना त्यांच्या ग्रहावरील रहस्यमय ठिकाणे सापडतील, जसे की आम्हाला आमच्या ग्रहावर माचू पिचू सापडला. ते कधी आणि कोणी बांधले हे समजणे त्यांच्यासाठी अशक्य होईल. तारणहाराच्या काळात जगलेल्या त्यांच्या पूर्वजांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ते इतिहासात डोकावण्याचा प्रयत्न करतील. काही विचित्र लोक देवासह सर्व गोष्टींचा जाणता असल्याचा दावा करतील. त्यांच्या अनुयायांसह ते स्वतःचे जीवनाचे तत्त्वज्ञान तयार करतील. काळाच्या ओघात, धर्मग्रंथातील सर्वात जुनी मूलभूत शिकवण जप्त संत आणि नेते धर्माची संकल्पना बदलतील. जेव्हा ते वाचायला आणि लिहायला शिकतील तेव्हा ते फक्त देव आणि प्रार्थना यांच्याबद्दल कथा लिहितील. त्यांनी त्यांना दिलेल्या लेखनाच्या देणगीबद्दल ते देवाची स्तुती करतील. त्यांना देवाबद्दल खूप आदर असेल आणि ते खूप देवभीरू असतील. देवाच्या क्रोधाच्या भीतीने ते देवाचे नावही उच्चारणार नाहीत. जेव्हा ते काही मुद्द्यांवर असहमत असतात आणि निराकरण करण्यास सक्षम नसतात तेव्हा ते निर्णय देवाच्या हातात सोडतील, कारण ते देवावर प्रेम करतील आणि त्यांच्या न्यायावर पूर्ण विश्वास ठेवतील. ते पानांवर आणि दगडांवर लिहायला शिकतील आणि देव कसा दिसावा अशी त्यांची कल्पना आहे त्याची चित्रे काढायला शिकतील. बहुतेक लेखक संत असतील. भगवंताची माहिती नाही हे संत मान्य करणार नाहीत, पण जे मनात येईल ते लिहित राहतील. नेते लेखकांना प्रोत्साहन देतील आणि त्यांना सुविधा देतील जेणेकरून ते लेखन करत राहतील, आणि काही लोक त्यांना आरामदायी राहणीमान आणि आर्थिक लाभही देतील. काही संत देवाबद्दल मजेदार कथा लिहू शकतात. त्या कालावधीत, त्यांचा असा विश्वास असेल की त्यांची पृथ्वी एका प्लेटप्रमाणे सपाट आहे, विश्वाच्या मध्यभागी स्थित आहे आणि सूर्य आणि चंद्रासह इतर सर्व तारे त्यांच्या भोवती फिरत आहेत, तर त्यांची पृथ्वी स्थिर आहे. जेव्हा पृथ्वी कशावर स्वार आहे असा प्रश्न उद्भवतो तेव्हा ते अज्ञान मान्य करणार नाहीत, तर अनेक पौराणिक कथा तयार करतील. त्यांना कृष्ण, येशू आणि तारणहार याविषयीची पुस्तके सापडतील. परंतु त्यांना इतर ग्रहांवरील जीवनाविषयी माहिती नसेल, कारण हे सत्य केवळ त्या दूताद्वारेच प्रकट होऊ शकते. धर्मग्रंथ केव्हा आणि कोणी लिहिले किंवा त्या ग्रहावर कोणी किंवा कसे आणले याबद्दल त्यांना काहीही माहिती नसेल. जसजसा वेळ जाईल तसतसे ते घरे बांधण्यास, गुरेढोरे आणि इतर प्राणी पाळण्यास सुरुवात करतील. ते मानवतेच्या सामान्य नियमांना आकार देण्यासाठी व्यवसाय, गावे, समाज आणि नातेसंबंध प्रस्थापित करतील. पती-पत्नीमधील आदर्श नातेसंबंध त्यांच्यासाठी मुख्य समस्या असेल. नंतर, ते विजेचा आणि इतर सर्व इलेक्ट्रॉनिक्सचा शोध लावतील, जसे की ट्रेन, टेलिफोन इत्यादी, अगदी आपल्याप्रमाणेच. जीवनातील गूढ उकलण्याच्या आणि जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्याच्या आशेने ते शास्त्रावरही लक्ष केंद्रित करतील. या व्यतिरिक्त, ते देवाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत राहतील. धर्मग्रंथ वाचणे, त्यांचे भाषांतर करणे आणि त्यातून उलगडलेली रहस्ये काढणे त्यांच्यासाठी खूप क्लिष्ट आणि अवघड असेल, जरी त्यांची आकलन क्षमता सुधारली असेल. काही वेळा, उपाय शोधण्याऐवजी त्यांना अधिक प्रश्न आणि अधिक समस्या येऊ शकतात.
त्यातील काही सर्व गोंधळात टाकणाऱ्या शास्त्रांना कंटाळून संत होतील. ते संत लोकांना निरुपयोगी धर्मग्रंथ फेकून देण्याऐवजी मानवता स्वीकारण्यास आणि त्यांनी स्थापित केलेल्या जीवनशैलीचा अवलंब करण्यास सांगतील. परंतु दुर्दैवाने ते धर्मग्रंथातून कधीच सुटणार नाहीत. तसे केले तरी ते क्रांतिकारक संतांच्या धर्मग्रंथांना चिकटून राहतील. ते एका विहिरीतून बाहेर पडतील आणि लगेच दुसऱ्या विहिरीत उडी मारतील. कधी-कधी त्यांच्या अंधकारमय अज्ञानात, विशेषतः निराशेच्या वेळी आणि जेव्हा त्यांना दुसरे काय करावे हे माहीत नसते, तेव्हा त्यांना सांत्वन देण्यासाठी ते शास्त्राचे मार्गदर्शन घेतात. परंतु बहुतेक शास्त्रे त्रुटींनी भरलेली असल्याने ते योग्य मार्ग आणि चुकीच्या मार्गामध्ये फरक करू शकणार नाहीत. राजे आणि राज्यकर्ते सामर्थ्यवान असतील. लोकनेते किंवा राजे ऐकतील जे त्यांना त्यांची संचित संपत्ती ठेवण्यास सक्षम करतात. त्या बदल्यात राजा त्यांची काळजी घेईल आणि आवश्यकतेनुसार न्याय करेल. तो कोणताही धर्मग्रंथ आणि कोणतेही तत्वज्ञान नष्ट करू शकेल किंवा कोणत्याही तत्वज्ञानाला सर्वोच्च स्थानावर नेऊ शकेल. तो देवाच्या नावाने बांधू इच्छित असलेले कोणतेही स्मारक बांधील. संपूर्ण जनता राजे किंवा नेत्यांसाठी अथक परिश्रम करेल. त्यांचा विरोध करणाऱ्याला इतकी कठोर शिक्षा होईल की कोणीही त्यांच्या इच्छेविरुद्ध जाण्याचा विचारही करणार नाही. त्या कालावधीत अमेरिका, आशिया सारख्या आपल्या ग्रहातील नावांसारखीच नावे असलेले खंड असतील. आपल्या ग्रहावर येथे भयानक इतिहास घडवण्यास जबाबदार असलेल्या लोकांचा नवीन तारणहाराच्या अनुयायांकडून अधिक तिरस्कार होईल. आपल्या सध्याच्या काळात अस्तित्वात असलेले सर्व धर्म त्या काळात पुन्हा उदयास येतील, परंतु नवीन तारणहाराच्या अनुयायांनी निर्माण केलेला नवीन धर्म त्या ग्रहावर सर्वात आदरणीय असेल. त्यांची जीवनशैली आणि राजांनी प्रस्थापित केलेल्या प्रार्थना पद्धती भिन्न असतील. उदाहरणार्थ, मेण उत्पादक जमिनीतील लोक त्यांच्या प्रार्थनांमध्ये मेण वापरतील आणि नारळ उत्पादक जमीन नारळ वापरतील. ते त्यांच्या प्रार्थनेसाठी वेगवेगळ्या भाषा वापरतील. त्यांची पेहरावाची पद्धतही वेगळी असेल. गर्म ठिकाणी राहणारे लोक सैल फिटिंगचे कपडे घालतील, तर थंड ठिकाणी राहणारे लोक जड कपडे घालतील. जसे की कोट शेजारील देशांकडे पाहिल्यावर त्यांना जाणवेल की त्यांची कपडे घालण्याची आणि प्रार्थना करण्याची पद्धत त्यांच्या स्वतःहून पूर्णपणे वेगळी आहे. त्यांना फरकाचे कारण समजणार नाही आणि ते विश्वास ठेवतील की इतर देशांतील लोक नास्तिक किंवा देवावर विश्वास ठेवणारे नाहीत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवनशैलीवर प्रेम असेल आणि शेजारच्या देशांत प्रचलित असलेल्यांचा तिरस्कार असेल. ते त्याचा इतका द्वेष करतील की इतर धर्मग्रंथ त्यांच्या घरी आणण्याची त्यांची हिंमत होणार नाही. त्यांच्या प्रार्थनेच्या ठिकाणी जाण्याचा किंवा त्यांच्याकडे दुरून पाहण्याचा विचारही त्यांना द्वेष आणि भीतीने थरथर कापू देईल. ते त्यांच्या देवावर प्रेम करतील, परंतु इतरांबद्दल द्वेष सर्वत्र पसरेल. देवाच्या नावाने ते प्रवासी जहाजे समुद्रात बुडवतील, आकाशातून प्रवासी विमाने पाडतील, प्रवासी गाड्या, बस उडवतील आणि लोकांना त्यांच्या घरात जिवंत जाळतील किंवा जिवंत विहिरीत टाकतील. ते इतर धर्माच्या प्रार्थना गृहांच्या जागी त्यांच्या स्वतःच्या प्रार्थना गृहाची स्थापना करतील. ते तलवारीच्या आणि पैशाच्या जोरावर इतर धर्माची पवित्र पुस्तके जाळतील आणि अनुयायांचे धर्मांतर करतील. ते इतरांना त्यांच्या तत्वज्ञानात आणि जीवनपद्धतीत बदलण्यासाठी काहीही करतील. सुंदर गाणी आणि कविता रचून ते आपल्या देवाबद्दलचे त्यांचे प्रचंड प्रेम व्यक्त करतील. कथा आणि पुस्तके लिहिणे आणि त्याची महिमा गाणे. ते सुंदर संगीत करतील जे श्रोत्यांना हलवेल. जेव्हा ते त्यांच्या अद्भुत देवाबद्दल, त्याच्या दयाळूपणाबद्दल, त्याच्या क्षमाशील स्वभावाबद्दल आणि त्याच्या चांगुलपणाबद्दल बोलतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू येतील. त्यांचे त्यांच्या देवावरील प्रेम इतके महान असेल की त्यांना समजत नसलेल्या प्राचीन मृत भाषेत त्यांचा गौरव गातानाही त्यांची डोकी फिरतील.
इतर धर्माच्या लोकांनी त्यांच्या धर्माबद्दल वाद घातला किंवा देवावरील त्यांच्या प्रेमावर टीका केली तर ते त्यांना नुकसान होऊ देणार नाही. धार्मिक असहिष्णुता हे त्यांच्या सततच्या भांडणाचे आणि भांडणाचे कारण असेल. शेवटी त्यांचे संगीत, त्यांचे धार्मिक ज्ञान, त्यांची घरे, त्यांच्या गाड्या आणि त्यांची उपलब्धी अत्याधुनिकतेच्या इतक्या उच्च पातळीवर पोहोचली असेल की ते गर्विष्ठ होतील आणि विश्वास ठेवतील की या विश्वात इतके शहाणपण असलेले ते एकमेव आहेत. गंमत म्हणजे या काळाच्या अनेक शतकांपूर्वी जेव्हा त्यांच्याकडे काहीही नव्हते तेव्हाही त्यांचा तसाच विश्वास होता. पण आता इतरांना मूर्ख बनवण्याचा त्यांचा दृष्टिकोन अधिक वैज्ञानिक आणि हुशार असेल. अनेक प्रसिद्धी भुकेले आणि पैशाच्या मनाचे संत हे तारणहार, देव किंवा देवाचे दूत असल्याचा दावा करतील. अधिक मनी राजकारणी भ्रष्ट होतील, जनतेला मूर्ख बनवण्यात आणि मते बळकावण्यात तज्ज्ञ होतील. बरेच लोक लाखो लोकांना खायला देणारे अन्न जमा करतील आणि ते सुरक्षित ठिकाणी साठवतील. ते मृत्यूचा देव यमाला आव्हान देतील. गरीब लोक श्रीमंत लोकांचे स्वागत करतील, ज्यांच्या लोभामुळे लाखो भुकेल्या लोकांचा मृत्यू होईल. श्रीमंत चोरांना माध्यमांनी प्रसिद्धी दिली जाईल. अधर्म सर्वत्र पसरेल. संत अधिक मनी होतील. धार्मिक उपदेशकांनी गोंधळलेले ते अपोकालिप्स किंवा भव्य कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत देवाला ओळखणार नाहीत. ते त्यांच्या तारणहाराच्या नावाने प्रचंड चर्च, मंदिरे इत्यादी बांधतील. त्यांना कळेल की आम्ही, त्यांच्या वडिलांनी, ह्या तारणकर्त्याला हातकड्या घालून, बेड्या ठोकल्या आणि तुरुंगात टाकले. त्यांच्या प्रार्थना गृहात ते या मनाच्या ब्लॉगिंग कार्यक्रमाचे दृश्य बनवतील. त्यांच्या प्रार्थनागृहात ते एका लहानशा तुरुंगाच्या कोठडीत एका निष्पाप, तणावग्रस्त, आघातग्रस्त, दुःखी स्त्रीचा पुतळा बनवतील. बरेच लोक तुरुंगाच्या कोठडीसमोर मेणबत्त्या पेटवतील आणि प्रार्थना करतील, हे देवा, आमच्या दयाळू बाई, कृपया आम्हाला, आमच्या आत्म्याला, या तुरुंगातून, शरीर, बाहेर काढा. कृपया आमचे दुःख आणि दुःख दूर करा. अनेक उपदेशक कैद झालेल्या स्त्रीचे विविध अर्थ लावतील आणि म्हणतील की तारणहार कैद झाला नव्हता. आपण, आत्मा, या शरीरात किंवा या कारागृहासारख्या जगामध्ये कैद आहोत आणि केवळ दयाळू परमेश्वरच आपल्याला या मायेच्या पिंजातून मुक्त करू शकतो, हे समजावून सांगण्याची ही केवळ देवाची पद्धत आहे. या तारणहाराचे नाव. अनेक चर्च आणि मंदिरांमध्ये कैद झालेल्या पवित्र स्त्रीच्या हियाचे ठिपके असलेले पुतळे असतील आणि लोक इतरांना प्रभावित करण्यासाठी हियाचे ठिपके असलेले सोन्याचे पेंडेंट असतील जे चांगल्या लोकांना वाचवण्यासाठी पृथ्वीवर आलेल्या तारणहारावर विश्वास ठेवतात. अनेक मंदिरांवर तुरुंगवासातील पवित्र महिलांचे चित्र असलेले झेंडे फडकतील. ते इतर धर्माच्या लोकांचा तिरस्कार करतील ज्यांनी पवित्र स्त्रीचा अपमान केला आणि तुरुंगात टाकले. ते त्यांच्या स्वतःच्या धर्माबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टी लिहितील आणि पवित्र स्त्रीला ओळखण्यात अयशस्वी झालेल्या रूढिवादी धर्मांबद्दल बऱ्याच वाईट गोष्टी लिहितील. या तारणहाराच्या नावाने अनेक होलोकॉस्ट आणि युद्धे होतील. त्यांना कळेल की तुरुंगात असताना तारणहाराला इतका शारीरिक आणि मानसिक आघात झाला ज्याची तुलना पृथ्वीवरील कोणत्याही वेदनाशी होऊ शकत नाही. त्यांना कळेल की आमच्या तारणकर्त्याचा अपमान झाला आणि लोकांनी तिच्याबद्दल अनेक गलिच्छ आणि वाईट गोष्टी बोलल्या जसे की एक बनावट देव, बनावट मशीहा, खोटे बोलणारा आणि असेच. त्यांना कळेल की आपल्या जगात अनेक ढोंगी, खोटे देव, खोटे गुरु आणि पैसा कमवणारे नेते होते ज्यांनी आपल्या जगात झेप घेतली. त्या खोट्या देवांना त्यांच्या अज्ञानी अनुयायांनी करोडपती आणि अब्जाधीश बनवले होते. मूर्खांनी खोट्याला प्रेम केले आणि त्याचे समर्थन केले. आपण घडवलेल्या इतिहासाचा त्यांना तिरस्कार असेल पण ते त्यातून शिकतील आणि त्याच चुका पुन्हा करण्याचा प्रयत्न करतील. ते आम्ही केलेल्या इतर अमानवीय गोष्टींबद्दल बोलतील आणि अशा प्रकारे आमच्या मूर्ख कृतींचा तिरस्कार करतील.
पण अखेरीस जेव्हा त्यांचा तारणहार किंवा अवतार त्यांच्यामध्ये प्रकट होईल, तेव्हा ते त्या चुका करतील ज्या आपण किंवा आपल्या आधीच्या लोकांनी केल्या होत्या, तेही मूर्ख, अहंकारी, स्तुतीचे भुकेले, हट्टी आणि लोभी असतील. त्यांना जेवढे दुःख सोसावे लागेल ते देवाप्रती ते जितके प्रेम निर्माण करतील तितकेच असेल. देवाबद्दल बोलताना त्यांचे डोळे अश्रूंनी भरून येतात. ते अदृश्य देवावर मनापासून प्रेम करतील. देवाच्या नावाने काहीही करायला ते नेहमी तयार असतात. ते देवाच्या मदतीसाठी आक्रोश करतील. सर्वात विचित्र गोष्ट अशी आहे की ते देवाला ओळखत नाहीत हे सत्य ते स्वीकारणार नाहीत. ते अनेक मजेदार आणि वेगवेगळ्या रूपात देवाची कल्पना करतील. त्यांच्याकडे डझनभर विविध धर्मग्रंथ आणि प्रार्थना करण्याचे मार्ग देखील असतील. त्यांच्या अंतःकरणात त्यांना कळेल की त्यांच्या शास्त्रांमध्ये आणि विचित्र पद्धतींमध्ये काहीही वास्तविक नाही, परंतु त्यांचा अहंकार इतका मजबूत असेल की ते कबूल करण्याऐवजी मरतील. वास्तविकता सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही ते ठार मारतील. ते आंधळे पूर्णपणे धनी होतील आणि अधर्म सर्वांच्या जीवनावर राज्य करेल. आपल्यापैकी जे परीक्षा उत्तीर्ण होऊन स्वर्गात पोहोचले असतील, त्यांना त्यांच्या समस्यांचे कारण आणि उपाय कळतील. स्वर्गातून परिपूर्ण प्राणी त्यांच्याबद्दल वाईट वाटतील आणि त्यांना सांगू इच्छित असतील, हे जिद्दी आणि निष्पाप लोकांनो, लढणे थांबवा. त्या निरुपयोगी धर्मांमध्ये काहीही नाही, म्हणून ते सोडा. चांगला माणूस व्हा. तुमचे पैसे आणि अन्न उपाशी आणि गरजू लोकांसोबत शेअर करा. तुम्ही पृथ्वीच्या त्या क्षणिक घरावर जास्त काळ राहणार नाही. मनाच्या आध्यात्मिक नेत्यांचे अनुसरण करणे थांबवा. तुमच्या मातृग्रहाशी आणि तुमच्या ग्रहाच्या मध्यभागी असलेल्या देवाशी थेट संवाद साधा. आपल्या पृथ्वी मातेचे चमत्कार समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तिच्या गर्भात जीवन देणारा. तुमच्या मूर्ख समजुतींवर कृती करत राहून तुम्हाला काहीही मिळणार नाही, पण जर तुम्ही एक चांगला माणूस बनलात, सत्य स्वीकारले आणि चांगले कर्म केले तर तुमचे सर्व दुःख थांबतील. सत्यावर विश्वास ठेवा, आपल्या देवावर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे.